रिंकू, सय्यारा या शब्दाचा अर्थ तुला माहितीये? सय्यारा हा शब्द म्हणजे एकटा तरीही तेजस्वी असा भाव तो शब्द सूचित करतो. तुझ्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये असं कधी झालंय की तू एकटी वाटचाल करतेस पण तुझा प्रभाव तिथे जाणवत आहे? तर आत्ता अशा काही सय्यारा मोमेंट्स रिलेटेड प्रश्न मी तुला विचारणार आहे आणि तू तुझ्या सय्यारा मोमेंट सांगायचे. सो मनात दडवून ठेवलेली प्रेमाबद्दलची एक गोष्ट, तू जसं म्हणालीस की आत्ता वेळ आलेली नाहीये, पण तरी प्रत्येक मुलगी ते स्वप्न पाहते, तिचे काही स्वतःच्या संकल्पना असतात. आपल्या आयुष्यात जे प्रेम येईल ते अशा पद्धतीचं असावं, असं असावं. आपण खूप त्याच्याविषयी विचार करतो. ही जरी वेळ नसली त्या विचाराची, तरी पण त्याविषयी तुला काय वाटतं? म्हणजे एक थर्ड रिंकू राजगुरू म्हणून की आता नाहीये वेळ, मला आता पण माहिती तरी. नाही हे उत्तर बरोबर किती आहे आणि हम्म, चुकीचं आहे का काय, पण आता मला असं वाटतं की ते फक्त माझं असावं, असं असावं. वा, हे सर्वात महत्वाचं आहे. ती सय्यारा मोमेंट आपलीच असावी. हा, म्हणजे ती म्हणजे मोमेंट आपली असावी, असं ऑफकोर्स आयुष्यभर, हो. आयुष्यभरासाठी आपली असावी, निश्चित. आणि मॉडर्न डेटिंगने तुला शिकवलेला एक कठोर पण खरा धडा कोणता? म्हणजे आपण मॉडर्न डेटिंग म्हणतो बा, आजकालच्या जगात आपण काही शब्द ऐकतो की माझ्यासाठी खूप नवीन आहे. हा, हे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये काही महिन्यांसाठी ट्राय करतात, काही वर्षासाठी ट्राय करतात, आणि असे बऱ्याच गोष्टी आहेत जे मी आत्ता इथे म्हणणार नाही. पण ह्या सगळ्या डेटिंगकडे तू कशा पद्धतीने बघतेस? आणि आपण बघतो याचे धडे पण काही मुलींना त्या खूप वाईट अनुभव येतात आणि त्या बातम्या आपल्याला हादरवून सोडतात. मला हे नाही आवडत. म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही माणसाला त्या नात्यात घेता तेव्हा ट्राय करू आणि 4 महिने राहून बघू असं नाही करू शकत, कारण आपण इमोशनली माणसांमध्ये गुंतत असतो. तर माझं असं मत आहे, तर तुम्ही त्या माणसाची आयुष्यभर जबाबदारी घेणार असाल तर त्या माणसाकडे जा. तुमची जर ती कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही त्याच्यात पडूच नका आणि अगोदरच क्लिअर राहा सगळ्या गोष्टींबाबत. बरं, असं झालंय की कोणीतरी तुझ्यासाठी केलेली एखादी सॉफ्ट अशी गोष्ट जी तुला खूप आवडून गेली? माझी मैत्रीण आहे पूजा. सो मी खाण्याकडे खूप दुर्लक्ष करते कधी कधी कामात असेल तर मी एकदा, माझा उपवास होता आणि मी प्रवास केला दिवसभर, मी काय खाल्लं नव्हतं आणि तिला लक्षात आलं की ही घरी गेल्यावर काही खात नसते, झोपणार. सो मी घरी गेले आणि दार उघडलं तर ऑलरेडी तिने तिथे खायला सगळं ऑर्डर करून ठेवलेलं आणि मला असं झालं, हा म्हटलं तू पाठवलं? ती म्हटली हो, मला माहित होतं तू खाणार नाही त्याच्यामुळे मी ऑलरेडी तुझ्यासाठी ते पाठवून ठेवले. आणि अशी एखादी मैत्रीण अर्थातच असावी आपल्या आयुष्यामध्ये. आणि नेहमी सय्यारा मोमेंट म्हटलं की दोन प्रेमी आणि हेच असले पाहिजे असं नाही. तुमचा एक चांगला मित्रही तसा असू शकतो की ज्याची भावना खरं तर खूप स्वच्छ मनाची असते आणि आपण आपल्यासाठी काही करू शकतो आणि आपणही त्याच्यासाठी. सो छान, तुझ्या सय्यारा मोमेंट ऐकून आम्हाला छान वाटलं. सय्यारा 20 दिसंबर शनिवार रात 8 बजे सिर्फ सोनी मैक्स पर.